जगभरातल्या देशांवर टॅरिफ लावून जागतिक अर्थव्यवस्थेला धक्के दिल्यानंतर ट्रम्प यांनी आता आणखी एक धक्का दिलाय। जो देश इराणकडून तेल किंवा पेट्रोकेमिकल खरेदी करेल त्याच्यावर निर्बंध लावू असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। या इशाऱ्याचं मुख्य लक्ष आहे चीन। मात्र भारतावरही या इशाऱ्याचा परिणाम होऊ शकतो। कसा आणि का, यावर भारत काय करू शकतो, इराणकडून यावर काय प्रतिक्रिया आली आहे, पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। सध्या सर्व जगात नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। ही परिस्थिती उद्भवली आहे ती ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे। जगातील जवळपास सर्वच देशांवर ट्रम्प यांनी टॅरिफ लावलाय। त्यामुळे अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला याची झळ बसणार आहे आणि म्हणूनच जागतिक अर्थव्यवस्थेचा एक नवा अध्याय सुरू होतोय। या नव्या परिस्थितीशी जुळवून घेत असतानाच ट्रम्प यांनी संपूर्ण जगालाच एक नवा इशारा दिलाय। इराणकडून तेल घेऊ नका असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या प्लॅटफॉर्मवर लिहिलंय, इराणकडून तेल खरेदी करणाऱ्या कोणत्याही देशांवर दुय्यम निर्बंध लादले जातील। तेल किंवा पेट्रोलियम पदार्थ खरेदी करणाऱ्या त्या देशांशी अमेरिका व्यापार थांबवणार। कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्या देशांशी व्यापार करणार नाही। इराणसह सध्या अमेरिकेच्या आण्विक कार्यक्रमावर वाटाघाटी सुरू आहेत। या निर्णयाचं मुख्य उद्दिष्ट इराणच्या अणु कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणं आहे। इराण समर्थित दहशतवादी म्हणजेच हुती बंडखोरांना पाठिंबा देण्यापासून रोखणं आहे। येमेनच्या हुतींवर तर अमेरिकेकडून हल्ले सुरूच आहेत। प्रत्युत्तरादाखल हुतींनी काल इस्रायल या अमेरिकेच्या जिवलग मित्रावरच मिसाईल हल्ला केला। त्यामुळे ट्रम्प चांगलेच संतापलेत। आता या नव्या निर्णयाचा इराणच्या तेल निर्यातीवर मोठा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला गंभीर फटका बसू शकतो। मात्र या निर्णयामागे आणखी एक हेतू आहे आणि तो म्हणजे चीनला शह देण्याचा। कारण चीन इराणचा मित्र आहे, त्यांचे व्यापार संबंध मजबूत आहेत। चीन इराणकडून सर्वाधिक कच्चं तेल आयात करतो। अमेरिका चीनमध्ये मोठं टॅरिफ युद्ध सुरू आहे। अमेरिकेच्या इशाऱ्यांना चीन काही भीक घालत नाहीये। त्यामुळे चीनच्या मित्र राष्ट्रांवर निर्बंध लादून चीनला नामोहरम करण्याचा ट्रम्प यांचा इरादा असल्याचं बोललं जात आहे। मात्र या भांडणात भारतावरही परिणाम होण्याची शक्यता आहे। कारण भारत आणि इराणचे व्यापारी संबंध जुने आहेत। 2018 पर्यंत इराण भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा कच्चा तेल पुरवठादार राहिलाय। 2018 मध्ये अमेरिकेनं इराणवर एकतर्फी आर्थिक निर्बंध लादले। त्यानंतर भारत इराणमध्ये रुपी रियाल यंत्रणेद्वारे व्यवहार झाले। इराणसोबत भारतानं रुपयांमध्ये व्यवहार केला। त्यातून इराणनं अन्नधान्य, औषधं खरेदी केली। 2019 पासून मात्र इराणकडून तेल आयात पूर्ण बंद आहे। तरी इराणच्या चाबाहार बंदर विकास प्रकल्पात भारतानं गुंतवणूक केली आहे। अमेरिकेने एक गर्भित इशारा दिलेला आहे, जो कोणी इराणकडनं कच्चे तेल किंवा पेट्रोलियम पदार्थांची खरेदी करेल त्याची किंमत त्या राष्ट्रांना भोगावी लागेल किंवा त्याची निभवावी लागेल। त्यामुळे या प्रश्नाकडे आता भारत सरकारलाही गांभीर्याने बघणं गरजेचं आहे। यापूर्वी बायडन प्रशासन आणि ट्रम्प प्रशासन यांनी रशिया विरुद्ध कच्चे तेल किंवा नैसर्गिक कच्चे तेल किंवा पेट्रोलियम पदार्थाची खरेदी करू नये अशा पद्धतीचा इशारा भारताला देऊनही भारताने आपली जे आयात आहे त्या कच्च्या तेलाची आयात दोन्ही राष्ट्रांच्या सोबत करून अमेरिकेला शह दिलेला आहे। सध्याच्या स्थितीत भारत इराणकडून कोणतंही कच्चं तेल किंवा पेट्रोकेमिकल्स खरेदी करत नाहीये। असं असलं तरी आग्नेय आशियातील काही देशांना जाणारं तेल हे भारतीय मार्गातून जातं। त्यामुळे अप्रत्यक्षपणे भारतातील काही कंपन्या इराणचं तेल खरेदी करत असल्याचं दिसतंय। त्यामुळे आता भारत अशा कंपन्यांना काय सल्ला देतो हे पाहावं लागेल। तसंच अमेरिकेकडून खेळल्या गेलेल्या या चालीवर भारत आपल्या व्यापारी संबंधांना न दुखावता कसा सामोरा जातो हेही पाहावं लागेल। मात्र ट्रम्प यांच्या या नव्या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात अस्थिरता निर्माण झाल्याचं दिसतंय, हेही खरंच। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।